चेक केल्या जातील पंचांच्या माध्यमानं आणि तदनंतर तो निर्णय जो आपल्यापर्यंत सुपूर्द केला जाईल. थोडासा क्लोज कॉल आहे. म्हणून झूम आउट, झूम इन सर्व काही गोष्टी पाहायला जातात. कीप रोलिंग, कीप रोलिंग. सर्व काही गोष्टी ज्या पाहायला मिळतात पंचांच्या माध्यमानं आणि विशेष करून दोन्ही अँगलने मात्र अगदी चेक केलं जात आहे. बाट स्लाइड झाले की नाही या सर्व काही गोष्टी ज्या विशेष करून तपासल्या जातात. टप कॉल होता. अगदी आपण म्हणू शकाल की धावत पळत त्या दिशेने सुटले होते. अजून सुद्धा थोडासा वेळ लागतोय. आजच्या दिवसाची सुरुवात विशेष करून महत्वाची होते आणि या रजनी स्पर्धेची सुरुवात आज दिवस क्रमांक पहिला मकरध्वज चषकाला जी सुरुवात झाली विद्यमान प्रकाशजी किरकिरे, अविनाशजी सापणे, सत्यभान सापणे आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन जे आपण पाहत आहे वाघोबा स्पोर्ट्स कसराळीच्या या मैदानावर क्लोज डिसिजन आहे म्हणून पंच देखील वेळ घेतात या मॅच मध्ये आणि या सर्व काही गोष्टी तपासल्यानंतर जो निर्णय जो आमच्यापर्यंत सुपूर्द केला जाईल. सो निर्णय पंचांच्या माध्यमानं इट्स अ नॉट आउट. सर्व काही गोष्टी चेक केल्या गेल्या. रिॲक्शन टाइम आणि तदनंतर गोलंदाजाचं जे असताना लावायचं टाइम आहे ना ते बरोबर तंतोतंत जुळलं होतं म्हणून पंचांनी देखील वेळ घेतला. आता या गोष्टी देखील आपण ऑनस्क्रीन आपण पाहता विश लाईव्ह नेटवर्कवर. बाल बाल बच गे असंच म्हणावं लागेल. विनीत त्या दिशेने धावत पळत जरूर सुटले होते. 2 धावा येत आहेत या दुहेरीच्या साह्याने. धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 रन्स ऑन अ कार्ड. दोन्ही या अंकांवर लिफ्ट केलं जाते या चेंडूला आणि बाकीचं काम आता पंच करतील. पंचांचे दोन्ही हात यावेळेस झाले समांतर. धाव देखील मिळेल अवांतरच्या रूपाने आणि धावगती जाऊन पोहोचेल 3 रन्स ऑन अ कार्ड. 3 या अंकांवर हे धावफलक जो संघ विजयी होईल तो टीम आदर्श फणसपाडा संघाशी अगदी या पहिल्या रजनीतील आणि या पहिल्या अगदी दिवसातील अंतिम मॅच खेळणार आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज क्रॉस लाईनने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंच वळतायत. व्हाईटचा इशारा जो पंचांच्या माध्यमाने इथून पाहायला मिळतोय. लाईन बिलॉंग टू द अंपायर. इट्स अ व्हाईट बॉल. आणखी एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर येईल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 4 रन्स ऑन अ कार्ड. 4 या अंकांवर हे धाव फलक जे पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी तर जरूर होते परंतु दिशा थोडीशी भरकटली गेले. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बाटला हळूवारपणे स्पर्श आणि लॉंग स्टॉप रिझन. सीमारेषा पार निघून जाईल चेंडू. 4 धावेंकरिता मिळतील नशिबाच्या या 4 धावा. चौकार. स्टॉप रिझन. सीमारेषा पार चेंडू निघून गेला या 4 धावेच्या साह्याने. धावफलक जे जाऊन पोहोचेल एकंदरीत 8 या अंकांवर. ड्राईव्हचा फटका दर्जेदार आहे. क्षेत्ररक्षक आहे तर डीप लॉंग ऑफ मध्ये चेंडूची हाताळणी केली जाईल. फक्त आणि फक्त एक सिंगल धावेल. फेकीची स्वर झालंय. थोडस म्हणू शकाल की या मध्यरात्रीमध्ये थोडीशी झोप आणि कुठेतरी झोप उडवणारा अगदी आपण हा चेंडू हाताळला गेला. फेकी स्वर झाली आणि जिथून 2 धाबा आता परिपूर्ण होणार आहेत. अप टू डेट राहावं लागेल आणि म्हणूनच तुम्हाला या मॅच मध्ये कुठेतरी तो जिवंतपणा ठेवावाच लागेल. 2 धाबा येत आहेत दोहेरीच्या साहाय्याने. 10 रन्स ऑन अ कार्ड. 10 अंकांवर धावफलक. ऑन साईडला खेळायचं होतं. पुन्हा एकदा बाउन्स अतिरिक्त पाहायला मिळतोय. परिपूर्ण बॉडी लाईन अगदी आपण पाहू शकाल इन पॉझिटिव्ह आहे. बॉडी लाईनला चेंडू आदळला गेला जिथून अगदी निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळते. 10 रन्स ऑन अ कार्ड. 10 या अंकांवर हे धाव फलक जादुरीकीत आहे. गौतम चागेस कुठेतरी बागफुटला खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे वैभवकडनं आणि बॉडी लाईन चेंडू जे आदळले जातात कुठेतरी आपण पाहत आहे. पुन्हा एकदा हेड शॉट बागफुटला जाऊन थोडेसे ब्लाइंड जरूर झाले. चेंडूने बॅटचं कनेक्शन बनवू शकलं नाही. प्रत्युत्तर देण्याची मानसिकता आहे. चांगलं कनेक्शन बनलंय. काय टायमिंग आहे लाजवाब. परंतु काय वर्क राहिलं डीप मध्ये. अतिशय सुरेख
सर्व काही गोष्टी यावेळेस पाहायला मिळाला. टायमिंग देखील अचूक होता आणि तदनंतर क्षेत्ररक्षणाच्या माध्यमानं हे टायमिंग जे अचूकपणे इथून पाहायला मिळतंय. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये होता. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे. एन मुवमेंटला चेंडूला अलीकडे रोखला आणि तदनंतर काय कॉन्सर्ट आहे. अतिशय सुरेख पद्धतीचा झेल. विकेटचं होईल इथे पतन. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. गॉन. समाप्त झाला आणि काय वर्क राहिलं डीप मध्ये. निखिल यांना आपण पाहिलं. हे कॉन्सन्ट्रेट फार महत्वाचं आहे. म्हणून तुम्ही सीमारेषा लगत जेव्हा उभे असताना तेव्हा बाउंड्री लाईन तुम्हाला अवगत असणं हे तितकंच महत्वाचं आहे. आणि काय वर्क केलं अप्रतिम. रोहित वैते नव्याने बाटर आता मैदानाच्या दिशेने 10 अंकांवर पहिला धक्का बसलाय. नव्याने बाटर रोहितला आपण पाहत आहे. उलटॉस जरूर मिळाला होता परंतु परावर्तित करू शकले नाहीत. दिगंबर मात्रे स्वतः या झेलखाली चुकी होणार नाही. विकेटचं झालेलं पतन. हा दुसरा धक्का रोहितला देखील परतावं लागेल. आल्या पावली परत. आणखी एक धक्का. गॉन. कॉन्सन्ट्रेट यावेळेस गोलंदाजाच्या माध्यमानं गौतमने मिळवलेली महत्वाची विकेट. सुरुवात थोडीशी खराब जरूर झाली होती परंतु तदनंतर परावर्तित चांगलं केलं. हे दुसरं षटक हाताळण्याकरिता आता इथून निखिल या गोलंदाजाला आपण पाहत आहे. आणि यश आहे नव्याने बॅटर. 10 अंकांवर 2 धक्के जे आतापर्यंत बसले गेलेत. निखिलला आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर. तर स्ट्राईक एंडला इथून विनीत. मागील मॅच मध्ये लवकरात लवकर बाद झाले होते विनीत. या मॅच मध्ये कशा पद्धतीची मॅच्युरिटी दर्शवली जाईल पाहणे योग्य आहे. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन हळुवारपणे व्हेरिएशन पाहायला मिळते. अगोदरच बॅकलिप थोडीशी वेगाने फिरून मोकळे झाले होते. डॉट बॉलची सांगता जे इथून पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची सांगता. 10 रन्स ऑन अ कार्ड. निखिलने काय झेल टिपला होता अगदी डीप मध्ये आणि त्याच निखिलला आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर. बाटची हलवारपणे जॅन्टेकन. यस त्यांच्या मागे चांगलं वर्क होत असताना विथ द बॉलने अतिशय चांगलं वर्क. जय बजरंग शिरगाव थोडंसं डॉमिनेशन दाखवतो विथ द बॉलने. बॅटची वरची कडा आणि विकेट किपरचा सहारा दिगंबर मात्रेच्या माध्यमाने आणखी एक झेल कन्वर्ट. गॉन. विनीतची मूल्यवान विकेट. थँक्यू. 10 रन्स ऑन अ कार्ड. नव्याने बॅटर आता मैदानाच्या दिशेने भाविक या फलंदाजाला पण पाहताय. विकेट मिळाले महत्वपूर्ण. वैभवने चांगली स्टेबिलिटी ठेवली होती. तो बाद झाला. विनीतला देखील बाद व्हावं लागते. रोहित देखील बाद झाला. 3 महत्वाचे बॅटर. आता यश आहे एकेंडे आणि भाविक लेफ्ट हँड बॅटर. 3 षटकांच्या या अगदी सामन्यामध्ये सर्व काही तुम्हाला झोकावं लागतं कारण की अटॅकिंग माइंडसेट हा तितकाच गरजेचा आहे. चांगला परफॉर्मन्स आज जरूर राहिलाय श्रीराम कसराळी संघाचा परंतु मागील मॅच मध्ये विथ द बॉलने ते डॉमिनेशन दाखवलं होतं जय बजरंग शिरगाव या संघाने. लोअर फुट चेंडू जरूर आहे. समोरच्या दिशेने परावर्तित करण्याचा मानस यशस्वी होईल. जरूर त्या दिशेने प्रयत्न झाले होते लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाकडनं परंतु त्यांना हुलकावणे देऊन चेंडू सीमारेषा पार निघून जाईल. 4 धावेंकरिता चौकार.
या 4 धावा येत आहेत. चौकाराच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 14 या अंकांवर. चौकार येतोय भाविकच्या बॅटमधनं. ऑन साईडला वळवायचं होतं जरूर, तितकंसं कनेक्शन बसू शकलं नाही. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव मिळेल. पंच वळतायत, लेग बाईचा इशारा पंचांकडनं. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर मिळेल आणि एक अतिरिक्त धावेच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 15 या अंकांवर. प्रेमनाथजी वैते यांचकडनं कॅश प्राइज लागलं जाते प्रत्येक षटकाराकरिता. आता इथून 100 रुपयांचं कॅश प्राइज असेल. 15 या अंकांवर धाव फलक अधोरेखित आहे. 3 धक्के बसलेत. बाटच्या आतली कडा, चांगला वर्क त्यांच्या मागे. अगदी इथून धावची तोडण्याची संधी असेल. यस इट इज. आणखी एक फलंदाज बाद होऊन तंबूच्या दिशेने होईल रवाना. यसचा खेळ तो देखील झालाय यावेळी समाप्त. गुड वर्क बाय. पुन्हा एकदा आपण म्हणू शकाल आता दिगंबर मात्र ऍक्टिव्ह झाले ते त्यांच्या मागे. 2 झेल टिपले. आता रनआउटच्या स्वरूपाने एक विकेट देखील मिळवली जाईल. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. आणखी एक धक्का गन. चार धक्क्याच्या आतापर्यंत बसले. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. या षटकातील संपूर्ण आमचे आयोजक प्रकाशजी किरकिरे असतील, अविनाशजी सापणे, रोहन पिलाना, आकाश पिलाना, केतन परेड, ओम पिलाना, अविनाश सापणे, संदीप पिलाना, हरिचंद्र पिलाना, सत्यवान सापणे, आयुष जाधव, पांडू वळवे, अभिषेक नाईक, दक्ष घाटाल हे संपूर्ण आयोजक मकरध्वज चषकाचे. आणि आज विशेष करून ही पहिली रजनी. हळूहळू आपण अंतिम सत्राकडे वळतोय. विकी आहे नव्याने बॅटर. शेवटचा अंतिम चेंडू निखिल आपल्या षटकातील. मोठा प्रहार करण्याची मानसिकता जरूर दर्शवली जाईल. ऑन साईडला स्लॉक केलं या चेंडूला आणि एका टप्प्या अखेर चेंडू सीमारेषा पार निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. षटकांचा खेळ इथून समाप्त झाला. 19 या अंकांवर धाव फलक जादोरीत आहे. चेतन या गोलंदाजाला पण पाहता या तिसऱ्या षटकाकडे आणलं गेले. भाविककडे ती स्ट्राईक असेल. शेवटच्या अंतिम चेंडूवर चांगला प्रहार विकीच्या बॅटमधनं. बॅकअप दी लेंथ आहे. परिपूर्ण पिक तर जरूर केलंय, परंतु फोर्स थोडासा कमी पडला आणि पकडले जातील. भाविक या अगोदर देखील त्याच दिशेने बाद झाले होते आणि पुन्हा एकदा आपण पाहू शकाल की वाईडिश लॉंगर मध्ये पकडले जातील. निखिलच्या माध्यमाने अतिशय सुंदर पद्धतीचा झेल. आणखी एक धक्का भाविकच्या रूपाने फलंदाज होईल बाद. या अंकांवर बसलेला हा 5वा धक्का. जवळजवळ अर्धा संघ हा तंबूला आणि तंबूच्या दिशेने रवाना झालाय. करण आहे नव्याने बॅटर. आणखी एक लेफ्ट हँडर फलंदाज. मोठा प्रहार जरूर करायचा आहे, परंतु आता मिड ऑफ क्षेत्रामध्ये पकडले जातील. गौतम या झेल खाली तो चुकी करणार नाहीये. आल्या पावली परत करणचा खेळ तो देखील झालाय समाप्त. गन.
झाला येडा पिचा रात रात जागन पुरं दिस भर तुझ्या फिरतो माग माग. एकोणवीस या अंकांवर 6 गडी बाद आशुतोष आहे नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने. एकेंडे विकी लागोपाठ 2 विकेट मिळवले जातात आणि कुठेतरी आता या ओव्हरमध्ये विकेट हॅट्रिकची संधी ती देखील असणार आहे चेतनला. स्ट्रायकेटला आशुतोष आहे. क्लीन बोल्ड, फलंदाजाला बाद व्हावं लागेल. काय गोलंदाजी राहिल्या अफलातून. परिपूर्ण म्हणू शकाल की अगदी या रजनी अगदी मॅच मध्ये आणि कुठेतरी ही ढूंढो ढूंढो रे साजना त्या पद्धतीची गोलंदाजी. स्विंग अँड बेस ऑफ स्टंपच्या बाहेर खूप जास्त शफल झाले होते आणि तदनंतर ही गोलंदाजी अतिशय ताकदीची. फलंदाज बॅक टू दी डगआउट. आणखी एक धक्का गॉन. चांगली गोलंदाजी आणि या स्पर्धेतील या पहिल्या रजनीतील ही पहिली विकेट हॅट्रिक जी चेतनच्या नावावर जात असताना अतिशय चांगली गोलंदाजी. कुठेतरी फलंदाजांकडनं देखील थोडीशी घाई होत असताना आता नव्याने बॅटर हर्षद या फलंदाजाला पण पाहता एकेंडे विकेट जरूर उभा आहे. काय गोलंदाजी अतिशय सुरेख आणि अप्रतिम. धावची थोड्याची संधी असेल परंतु यावेळेस ती संधी देखील गमावली जाईल. एक सिंगल धाव मिळणार आहे. एक सिंगलच्या साहाय्याने एक सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 20 रन्स 20 या अंकांवर. परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. काबिले तारीफ. अप्रतिम गोलंदाजी. परिपूर्ण व्हेरिएशन डिसिप्लिन सर्व काही गोष्टी पाहायला मिळतात विथ द लेंथने आणि तीच लेन प्रॉपरली आहे. हलकासा स्विंग लेट कट जो पाहायला मिळाला सरळ चेंडू निघून जाईल. यसी रक्षक यांच्या हातकंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा आणि अंतिम चेंडू इथून शिल्लक असेल आणि धावगती जाग्यावर स्थिर आहे. 2-0. परिपूर्ण खेळाडू कक्षामध्ये पिन ड्रॉप सायलेन्स. कुठेतरी वैभव फलंदाजी जोपर्यंत करत होता सर्व काही गोष्टी सुरळीत चालल्या होत्या परंतु या षटकागणिक चेतनने परिपूर्ण कमबॅक करून दिले. काय गोलंदाजी राहिले अतिशय सुरेख. शेवटचा अंतिम चेंडू आहे विकीकडे ती स्ट्राईक खेचून मारण्याची मानसिकता जरूर दर्शवली जाते. एक सिंगल धाव जे अधोरेखित झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो सुरू झाला आणि या चेंडूची हाताळणी जोपर्यंत केली जाते या 2 धावा मिळणार आहेत आणि जिथून तिसऱ्या धावेचा प्रयत्न होत असताना फलंदाजाला बाद व्हावं लागेल. अतिशय चांगल्या पद्धतीचं कंट्रोल विथ द बॉलने जय बजरंग शिरगाव या संघाकडनं पाहायला मिळते. स्कोर कार्ड आहे 22 या अंकांवर आणि विजयी होण्याकरिता लक्ष ठेवलं गेलंय जय बजरंग शिरगाव या संघाकरिता. 18 चेंडू गडी 23 धावसंख्येचा पाठलाग तो करावा लागेल. हा पाठलाग यशस्वीरितेने होईल की नाही ते देखील पाहण्यायोग्य. तुर्तास घेऊया हलकासा ब्रेक आणि वळणार होतो आपण सेकंड इनिंगच्या दिशेने.
धावसंख्येची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. काय गोलंदाजी रॅली चेतन कडनं आणि तोच सलामीवीर म्हणून मैदानाच्या दिशेने चेतन आणि सौरभची ही सलामीची जोडी. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग जर होऊ शकतो तर छोट्या धावसंख्या डिपेंड देखील होऊ शकतात. क्रिकेटचं हे सार आहे. इथे प्रेडिक्शन फेल म्हणून क्रिकेटचा खेळ हा थोडासा निराळा आहे. दोन्ही सलामीवीर मैदानाच्या दिशेने. चेतनने अगदी पहिली विकेट हॅट्रिक आजच्या दिवसातील आजच्या रजनीतील जी टिपली गेले. विद्या बॉलने तर परफॉर्मन्स चांगला झाला. जरी सुद्धा धावसंख्या 22 असली तरी देखील अवघं म्हणून चालायचं नाहीये. टेनिस क्रिकेटच्या पटलावर आपण कित्येक वेळा पाहिले की छोटी धावसंख्या डिपेंड बहुतांश वेळाच झाले, पण अवघं म्हणून चालायचं नाही. या धावसंख्या तुम्हाला पूर्ण आणि अपरिपूर्ण कराव्याच लागणार आहेत. स्ट्राईक चेतनकडे असेल. सौरभ आहे नॉन स्ट्राईक एंडला बॅटर. 23 धावसंख्येचा पाठलाग जो करायचा आहे. आणि इथून पहिला चेंडू जो होईल मार्गस्थ. विनीत गोलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित होईल. समोरच्या दिशेने परावर्तित करण्याची मानसिकता आणि हा फटका फसेल म्हणून म्हटलं. जरी सुद्धा लक्ष 23 धावसंख्येचं असलं अवघं म्हणून चालायचं नाहीये. गुड कॅच बाय आशुतोष. विकेट मिळेल. पहिल्या चेंडूवर चेतनचा खेळ झालाय समाप्त. गॉन. दिशेने निखिल या फलंदाजाला आपण पाहत आहे. पहिला धक्का बसलाय पहिल्या चेंडूवर. मोठा स्ट्रोक खेळण्याची मानसिकता झाली आणि त्या दिशेने अगदी हा फटका फसला. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं होतं. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये अगदी पकडले गेले. स्ट्रायकेडला इथून निखिल असेल. न्यू बॅटर इन. आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा मानस. अगदी सुपला थेट जाऊन खपला. लॉंग स्टॉप रिझन सीमारेषा पार. चाणाक्ष बुद्धिमत्ता म्हणावी लागेल. कॅल्क्युलेशन रिक्स झाली परावर्तित. चौकार 4. चला चेंडू हवाय त्याची पूर्तता करा. या 4 धावा येत आहेत आणि या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्येला देखील झाली आहे सुरुवात. 4 या अंकाने. अतिशय चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक. अशा पद्धतीचे स्ट्रोक खेळण्याकरिता इन मोमेंटला तुम्हाला आय कोऑर्डिनेशन हे चेंडूपर्यंत ठेवावं लागतं आणि तदनंतर जिगरयुक्त फटका होता असंच म्हणावं लागेल. कारण की विनीतच्या अगेन्स्ट सोपं नव्हतं. गती होती आणि त्या गतीचा उपयोग केला गेला आणि लॉंग स्टॉप रिझन सीमारेषा पार चढून निघून जातोय. 4च्या सहाय्याने धावसंख्येला सुरुवात झाली. 4 रन्स ऑन अ कार्ड. मध्य रजनीमध्ये आपण आहोत आणि ऑलमोस्ट आता पहाटेचे 4 वाजायला अगदी सुरुवात होईल आणि जिथून कुठेतरी वेळ हा थोडासा पुढे सरकत असताना आज पहिला दिवस आहे. परंतु उद्याच्या दिवसामध्ये ॲक्युरेट जे सामने आहेत ते बरोबर आपण 5 वाजता सुरुवात करणार आहोत किंवा त्यापेक्षाही लवकरात लवकर. आयोजक ती सूचना देतील आमच्यापर्यंत 4 वाजता. आता आयोजक देखील बोलतायत त्या दिशेने की 4 वाजता उद्याच्या दिवसामध्ये रिपोर्टिंग करायचे. मनीष निजाई म्हणतायत की आज 2 वाजता मी आलो होतो.
चांगली लाईन यावेळेस जी पाहायला मिळाली. सरळ चेंडू निघून जातो. यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळतंय. डॉट बॉल. पहा वेळेचं नियोजन केलं ना तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही आणि जर आयोजकांनी ठाणलं तर 4 काय 3 वाजता देखील सामने ते चालू करू शकतात. अविनाशसाठीच फायदा या गोष्टीची. 4 या अंकांवर धावगती. 3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. स्वप्नाने खेळला हलक्याच्या हाताने. ही मानसिकता फार महत्वाची राहील या मॅचमध्ये. कुठेतरी जे बेसिक आहे त्याला यूज तुम्हाला करावंच लागेल आणि त्या मॅच्युरिटीने खेळ फार महत्वाचा आहे. सिंगल आणि डबल जी लाईफ लाईन आहे त्याला यूज केलं गेलं. हलक्याच्या हाताने खेळला. या 2 धावा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 6 या अंकांवर. प्रत्येक चेंडूकडे एक अगदी आपण पाहताय की धावसंख्या घेण्याचा मानस आहे. 14 चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल आणि 17 धावेंची अजूनही गरज आहे. मॅच अजून सुद्धा ऑन असेल. आगळा वेगळा स्ट्रोक पुन्हा एकदा सुपला थेट जाऊन खपला. काय स्ट्रोक खेळले जातात अप्रतिम. आता या स्ट्रोकला काय नाव द्यायचंय? सुपला असेल, हुक असेल की अगदी आपण म्हणू शकाल हुकचा फटका देखील होता. कुठेतरी शपल देखील झाले होते ऑफस्टम्पच्या बाहेर आणि काय कॉन्सर्ट आहे. अतिशय सुरेख जिगरयुक्त फलंदाजी पाहायला मिळते. ग्रेट नॉक बाय निखिल. आणखी एक चौकार. 4. एक हात झालाय समांतर. ही कुठेतरी आपण म्हणू शकाल मिस्टेक या अगोदर देखील झाली होती विलेटकडनं. कारण की ओव्हर स्टेपिंग विशेष करून जी पाहायला मिळालंय आणि पंच त्या दिशेने तटस्थ आहेत. गणेश दावडे आपल्याला पाहायला मिळतात. फ्रीडचे सिग्नल जे आता मैदानाच्या दिशेने ऑन होतील. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर 11. 11 या अंकांवर धावफलक जय बजरंग शिरगावा संघ. संधी होती परिपूर्ण आता या चेंडूवर कारण की फ्रीडचे सिग्नल ऑन होते. परंतु इथून षटक झाले समाप्त. 11 या अंकांवर धावफलक. आता ऑलमोस्ट रनबॉल सिच्युएशन. येणारे चेंडू तुमच्याकडे 12 आणि 12 धावसंख्येची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. काय बॅटिंग राहिली जी कुठेतरी विशेष करून म्हटलं की चेंडू सहजासहजी ट्रॅव्हल होणार नाहीत कारण की ऑलमोस्ट पहाटेचे 4 वाजायला आलेत आणि कुठेतरी अगदी या मॅचच्या सिच्युएशन मध्ये ठाऊक होतं निखिलला की कशा पद्धतीने धावा मिळवायच्या आहेत. याला आपण म्हणू शकाल ना की चाणाक्ष बुद्धिमत्ता. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरली आणि क्रिकेटचा खेळ असाच आहे. जितका बॅट अँड बॉलने खेळायचा आहे ना तितकाच तुम्हाला तो दिमाखाने देखील खेळायचा आहे. दोन्ही स्ट्रोक जे इम्प्रोव्हायझेशन होते लॉंग स्टॉप रिझनला अगदी खेळले गेले आणि जिथून ज्या 2 बाउंड्रीज आहेत ना या मॅच मध्ये फार निर्णायक ठरणार आहेत. आता 12 चेंडूंचा खेळ जो शिल्लक असेल. 12 धावसंख्येची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. या सेकंड स्पेल मध्ये आता गोलंदाजी मार्कवर हर्षद या गोलंदाजाला आणलं गेले. चला घाई करा थोडीशी. यानंतर आणखी एक मॅच आपल्याला खेळवायचे. टीम आदर्श फणसपडा संघ वेट करत असेल की कुठला संघ त्यांच्या समवेत खेळताना पाहायला मिळणार आहे. 12 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आणि 12 धावेंची अजून सुद्धा गरज असेल. 11 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. तो स्ट्रोक यावेळेस खेळायचा होता. अगोदर निखिलने अटेम्प्ट केले होते. यावेळेस सौरभ देखील ते अटेम्प्ट करतोय. येस त्यांच्या मागे जास्तीत जास्त खेळण्याचा मानस इथून पाहायला मिळाला. थोडंसं फॉलो केलं गोलंदाज हर्षदने आणि सरळ चेंडू निघून घेतोय. यसी रक्षक यांच्या हातखंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. जितके डॉट बॉल हाताळले जातील तितके या मॅच मध्ये परतण्याचे चान्सेस असतील श्रीराम कसराळी या संघाला. ऑन साइडला ऑन ड्राईव्हचा फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये विनीत चेंडूला फील्ड करतील. एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळणार आणि या सिंगलवरच समाधानी राहावं लागेल. या सिंगलच्या मदतीने धावगती जी जाऊन पोहोचेल. एकंदरीत 12 या अंकांवर कंबर खचले श्रीराम कसराळी या संघाने देखील. जरी सुद्धा 11 धावा असल्या ना समोर तरी देखील या धावा अगदी करण्याकरिता मेहनतीने आणि प्रयत्नांची पराकाष्ठा जी करावी लागणार आहे. जे बजरंग शिरगाव या संघाला जरूर मॅच मध्ये पुढे आहे शिरगाव हा संघ. परंतु सिच्युएशन बदलू शकते कधीही आणि केव्हाही. परंतु काय माइंडसेटने इथून गोलंदाजी होईल हर्षदकडनं ते देखील पाहणं योग्य आहे. पुन्हा एकदा अशा बोलून खेळण्याची मानसिकता. धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि यावेळेस धाव अपूर्णच राहील. धावचीच्या स्वरूपाने आणखी एक धक्का बसेल. सौरभचा खेळ यावेळेस झालाय समाप्त. फलंदाज होईल बाद. गॉन.
9 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 11 धावसंख्येची गरज आहे. आता प्रताप आहे नव्यानं बॅटर, जो मैदानाच्या दिशेनेतून मार्गस्थ झालाय. धावचीच्या स्वरूपाने जरूर विकेट मिळाले. कुठेतरी अक्रॉस लाईनने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला निखिलकडनं. प्रताप आहे आता न्यू बॅटर इन. कशा पद्धतीचा खेळ आता प्रतापकडनं होईल ते देखील महत्वाचं. हे षटक आहे ना जे तितकंच गरजेचं असेल, कारण की या षटकामध्ये समजेल की सामना बरोबरी जाईल, बॅलन्सिंग होईल की एकतर्फी जाईल. सामना या अगदी 3 चेंडूंकडे देखील समाप्त होऊ शकतो, परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. कमबॅक फार महत्वाचं होतं आणि 3 चेंडूकडे एक धाव खर्च केले हर्षदने. लेफ्ट केलं जाईल या चेंडूला. या ज्या धावा आहेत ना त्या तुम्हाला रोखाव्या लागतील. प्रत्येक धावेचं महत्व आणि प्रत्येक धावेचं मूल्य हे तितकंच महत्वाचं आहे. हर्षदच्या माध्यमानं यावेळेस प्लेअर फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर फेकण्याची मानसिकता जरूर दर्शवली गेली. व्हाईटच्या रूपाने एक एक्स्ट्रा धाव, 13 रन्स, 13 या अंकांवर धाव फलक. कुलबर्लेन बरोबर बुंद्यात हाताळले. धावगड्याचा मानस आहे. एकेडने प्रतापला अगदी हिट झालाय चेंडू आणि जिथे फक्त आणि फक्त एक सिंगल धाव ही जरूर मिळेल. लेगबाईचा इशाराला पंच विजय भोईर यांना पण पाहत आहे. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर पाहायला मिळते आणि एक अतिरिक्त धावेच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 14 या अंकांवर. 14 रन्स होणं काढ. प्रेक्षक राजांची दाद द्यावी लागेल. अजून सुद्धा खुर्च्या सोडलेल्या आहेत बहुतांश प्रेक्षक राजांनी आणि मैदानाच्या सभोवताली ते देखील मॅचला पाहण्याकरिता अजून सुद्धा आहेत मैदानावर. फ्रंटफुटीवरून खेळण्याची मानसिकता. पंचांचे दोन्ही आज झाले समांतर. लाईन बिलॉंग टू द अंपायर. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईटच्या इशारानंतर अगदी कुठेतरी बाकीच्या क्षेत्ररक्षकांचे हावभाव हे थोडेसे पाहण्यासारखे आहेत. कोणाचे हात कमरेवर गेले, कोणाचे डोक्यावर. आता 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गाठ बांधावी लागेल 8 धावसंख्येची. टॅप केलं जाते हलक्याच्या हाताने. थ्रू दी कव्हर्स खेळण्याचा मानस. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आले आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालं. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव येईल म्हणून म्हटलं. जरी सुद्धा धावसंख्या कमी असली ना, कंबर खचले श्रीराम कसराळी या संघाने देखील. 7 धाब्यांची अजून सुद्धा आवश्यकता आहे, परंतु या 7 धाबा आसान नसेल. येणाऱ्या 7 चेंडूकडे 16 धावसंख्या या स्कोर कार्डवर आपण पाहत आहे. जय बजरंग शिरगाव हा संघ कठीण सिच्युएशन मधून अगदी संघाला काढावं लागणार आहे. प्रयत्न करतायत कसराळी हा संघ. उलटा जरूर मिळाला होता. सरळ बॅटचा उपयोग केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाते, सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जातं. एक एक धावेचं मूल्य काय आहे ना ते या मॅच मध्ये पुन्हा एकदा अवगत होणार आहे. येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल आणि विजयी होण्याकरिता 5 धावसंख्येची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. करामती गोलंदाजी आणि चमत्कारिक गोलंदाजी, ज्याला आपण म्हणतो ना मॅजिकल स्पेल, जे हाताळावं लागणार आहे श्रीराम कसराळी या संघाला. अशक्य गोष्टी शक्य होतील का हे देखील पाहण्यायोग्य. घेऊया एक तुर्तास हलकासा ब्रेक आणि वळणार शेवटच्या अंतिम षटकाकडे. 5 धाब्यांची गरज. षटकांचा खेळ जो इथून समाप्त झाला. चला घाई करा थोडीशी. चहूबाजूने धुकं देखील आलेलं आहे. आता मैदानावर जणू काही थंडीचं दृश्य. 18 या अंकांवर धावगती, कारण की जवळ पहाटेचे 4 वाजायला आलेले आहेत. 5 धाब्यांची गरज आहे. भाविकेला पण पाहत आहे गोलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित. 5 धाबा रोखायच्या आहेत. स्ट्राईक एंडला इथून मिस्टर निखिल. सॉफ्टवेअर केला हलक्याच्या हाताने स्टेअर करण्याची मानसिकता. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं होतं. धाव राहिला पुरी. निखिलला परतावं लागेल. स्ट्राईक मिळेल प्रतापला. आता येणाऱ्या 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 5 धावेची गरज या मॅचला जिंकण्यासाठी.
बाग 18 या अंकांवर 3 धक्के बसल्यात. अजूनही मॅच समाप्त झाली नाही. या 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 5 धावसंख्येची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. पायुक प्रयत्न करतोय आपल्या परीने, परिपूर्ण एफर्ट्स, परंतु सर्व काही लाभावं लागेल. अनुभव, ज्या काही गोष्टी आहेत त्या मॅच मध्ये लावण्यासारख्या प्रतापकडे ती स्ट्राईक असेल. 5 धाब्यांची गरज आहे. एक एंडे जय नव्याने बॅटर नॉन स्ट्राईक एंडला जो पाहायला मिळतोय. मोठा प्रहार जरूर करायचा आहे. स्ट्रॉंग फिनिश. प्रतापने मोठा प्रताप केलाय. विजयी स्ट्रोक. विजय होईल या मॅच मध्ये जय बजरंग शिरगाव संघ. आणि दिगंबर मात्रे जाणतायत या विजयाचा महत्व. आणि प्रताप एन मोमेंटला कीप अँड काम राहिले आणि स्ट्रॉंग फिनिश. हा चेंडू आपण पहा. विजयाचा स्ट्रोक कुणीतरी लेन जे आहे ना ती पुढे दिली आणि बरोबर स्लॉट मध्ये होती आणि परिपूर्ण उपयोग केला. बॉडमॅनचा व्यवस्थित उपयोग आणि विजयी झाला या मॅच मध्ये जय बजरंग शिरगाव संघ. अर्थातच आदर्श फणसपाडा आणि जय बजरंग शिरगाव या दोन संघादरम्यान आजच्या अगदी रजनीमधील अगदी अंतिम मॅच जी पाहायला मिळणार आहे. 22 धावा झाल्या होत्या. 8